इयोब अध्याय 22। मग अलिफज तेमानी म्हणाला, मनुष्याकडून देवाला काही लाभ आहे काय? सुज्ञ पुरुष स्वतःचाच लाभ करून घेतो. तू धार्मिक असलास तर तेणे करून सर्व समर्थाला काही सुख होते काय? तू सात्विकतेने वर्तलास तर त्याला काही लाभ होईल काय? तो तुझा भक्तिभाव पाहून तुझा निषेध करीतो व तुझशी वाद चालवितो काय? तुझी दुष्टाई मोठी आहे, तुझ्या अधर्माला अंत नाही, हे खरे ना? तू विनाकारण आपल्या बंधूचे गहाण अडकून ठेविले. उघड्या नागड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतली. थकल्या भागलेल्यास तू पाणी दिले नाही, भुकेलेल्यास अन्न घातले नाही. जबरदस्ताच्या हाती भूमी गेली, प्रतिष्ठित पुरुषानेच तीत वस्ती केली. तू विधवास रिक्त हस्ते लावून दिले, पोरक्यांचे हात मोडून टाकिले. म्हणूनच तुला चोहोकडून पाशांनी घेरिले आहे, नीतीने तुला अकस्मात घाबरे केले आहे. काळोख आणि महापूर तुला व्यापून टाकीत आहेत, हे तुला दिसत नाही काय? देवाचा निवास उंच गगन आहे ना? अतिशयीत वरल्या ताऱ्यांकडे पहा, ते किती उंच आहेत. तू म्हणतोस, देवाला काय कळते? दाट अंधाराच्या आडून तो कशी न्यायाधीशी चालवील? निबिड मेघ त्यास आच्छादितात म्हणून त्यास दिसत नाही. आकाशमंडळातच त्याचा संचार होतो. ज्या मार्गाने दुर्जन गेले त्याच प्राचीन मार्गाने तू जाणार काय? ते अकाली उच्छेद पावले, त्यांच्या पायाखालच्या भूमीचे विरघळून पाणी झाले. ते देवाला म्हणाले, तू आम्हापासून दूर हो. सर्व समर्थ आमचे काय करणार? तरी त्याने त्यांची घरे उत्तम पदार्थांनी भरली होती. दुष्टांची मसलत मजपासून दूर असो. हे पाहून सज्जन आनंद पावतात. निर्दोष जन त्यांचा उपहास करून म्हणतात, खरोखर आमच्या विरोधकांचा उच्छेद झाला आहे. अग्नीने त्यांच्या संपत्तीचा शेष खाऊन टाकिला आहे. त्यांच्याशी सख्य कर आणि शांती जोड, अशाने तुझे कल्याण होईल. आता त्याच्या तोंडचे धर्मशिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठीव. तू सर्व समर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केला, तर तुझी पुन्हा उभारणी होईल. तू आपले सुवर्ण धुळीत टाक, ओफीरचे सोने ओढ्यातल्या गोट्यात फेकून दे. म्हणजे सर्व समर्थ तुला सुवर्ण व राशींच्या राशी रुपे असा होईल. मग सर्व समर्थाच्या ठाई तू आनंद पावशील. तू आपले मुख देवासमोर वर करशील. तू त्याची प्रार्थना केली म्हणजे तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील. तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल. तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल. त्या मार्गाने तुला खाली जाण्याचा प्रसंग आला तर तू वर वर असेच म्हणशील. कारण देव नम्रवृत्तीच्या मनुष्याचा बचाव करील. जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवितो. तुझ्या हातांच्या निर्मलतेमुळे त्याचा बचाव होईल.